जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पेटणकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काल बघितलेलं होतं की मिक्सचर आणि एलिगेशन याच्यावरील काही प्रश्न आपण काल बघितलेले होते. त्याचेच आता उर्वरित भाग आपण इथे पाहणार आहोत. काल मी तुम्हाला सांगितले की मिक्सचर आणि एलिगेशन ही पद्धत आपल्याला जास्त करून गुणोत्तर आणि प्रमाण यामध्ये पाहायला मिळते. तर त्याचे उर्वरित आपले जे प्रश्न उत्तरे आहेत ते आपण आज इथे पाहणार आहोत. तर चला, वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या पुढच्या प्रश्नाला. तर बघा, बोर्डवर प्रश्न दिलाय. एका मिश्रणात दूध व पाणीचे प्रमाण 5:3 आहे. दूध आणि पाण्याचे प्रमाण 5:3 दिलेले आहे. त्यामध्ये 14 लिटर पाणी मिळवले तर हे प्रमाण 1/2 होते. तर सुरुवातीला हे लक्षात घ्या, आधी सुरुवातीला हे मिश्रण किती होते. तर मग सुरुवातीला हे मिश्रण करायचं असेल तर आपण करूया मिल्क आणि वॉटर. तर मिल्क किती होतं सुरुवातीला 5 आणि 3. त्यानंतर त्याच्यामध्ये 14 लिटर पाणी टाकले, पाणी मिसळवले तर ते प्रमाण झालं 1:2. जर पाणी टाकलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी जर टाकलं तर दुधाचं प्रमाण हे चेंज व्हायला नव्हतं पाहिजे, बदलायला नव्हतं पाहिजे. पण बदल झाला तर याचाच अर्थ काय करायचं मग आता आपल्याला, की इथे 5 होण्यासाठी याला 5 आणि मग इथे 5 घेतलं तर याला सुद्धा 5. बघा, 5 1 5. म्हणजे आता दुधाचं प्रमाण इथे स्थिर झाले आणि 5 दुने 10. तर हे प्रमाण 3 वरून किती झालं तर 7 झालं. पण ते म्हणते सुरुवातीला सुरुवातीला याचं जर पाहिलं तर किती आहे 8. 5 आणि 3 8. 14 लिटर पाणी यातच 8 आहे. पण ते म्हणते की याचं जे प्रमाण 7 झाले ते 7 नसून 14 आहे. म्हणजे याच्या किती आहे तर याच्या दुप्पट आहे. मग सुरुवातीला जे होतं ते 8 नसून याच्या दुप्पट असणारे म्हणजे 16 लिटर असणारे. तर सुरुवातीला हे मिश्रण 16 लिटर होते. पहा आपला पुढील प्रश्न. एका ताज्या फळातील पाण्याची मात्रा 68% आहे. काही दिवसांनी फळ सुकले आणि सुकलेल्या फळातील पाण्याची मात्रा 20% राहिली. जर ताज्या फळाचे वजन 100 किलोग्रॅम असेल तर सुकलेल्या फळाचे वजन किती. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, किती होतं 100 केजी होतं. ठीक आहे 100 केजी. पण ते काय म्हणते की ताज्या फळातील जी पाण्याची मात्रा होती ती 68% होती. म्हणजे जी उरलेली जी काय मात्रा असेल म्हणजे ती 32% हे काय असेल त्याच्यामध्ये गर असेल. हे जर पाणी आपण विचारलं, हे जर पाणी विचारात घेतलं तर उरलेलं काय आहे गर आहे. याचाच अर्थ आपल्याला काय करावं लागेल 32% घ्यावं लागणार. 32%. ठीक आहे बरोबर. मग आपल्याला काय ते सुकलेल्या फळाचं वजन, मग सुकलेल्या फळाच्या वजनाला आपण एक्स मानू याच्या पद्धतीनं. जर सुकलेल्या फळाला आपण जर एक्स मानलं तर बघा पाण्याची मात्रा किती राहिली होती 20%. मग जर पाण्याची मात्रा इथं 20% झाली याचाच अर्थ 80% ही काय राहिलेली आहे गर, त्याच्यामधला जो गर असतो त्या गराची मात्रा राहिलेली आहे 80%. आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे. बघा इथं सुद्धा हे काय होईल पाणी होईल आणि हा काय होईल त्याच्यातला गर होईल. आपल्याला विचारलंय सुकलेल्या फळाचं वजन किती. तर बघा आपल्याला जी मात्रा होती म्हणजेच काय होईल टक्केनी टक्के जाणार आणि या शून्यनी हा शून्य कटला. मग राहिले का बघा 8 1 8 आणि 8 चौके 32. मग आपल्या जवळ तर हे कळलंय म्हणजे एक्स ची जी मात्रा यायली ती किती राहणार आहे आता. एक्स म्हणजे काय आहे तर सुकलेल्या फळाचं वजन ज्याला आपण एक्स म्हणू. 10 गुणिले 4 म्हणजेच एक्स बरोबर किती आलं 40 केजी. म्हणजे जे वजन 100 केजी होतं ताज्या फळाचं त्याच्यामध्ये पाणी कटून आता निव्वळ सुकलेलं फळ म्हणजे जो गर राहिला त्याचं वजन आहे 40 किलोग्रॅम. तर पुढील प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागचा प्रश्न आणि हा प्रश्न सारखाच आहे. पण याच्या आधीचे जे आपण प्रश्न बघितलेले मिश्रणातील त्यातील हा प्रकार थोडासा वेगळा आहे. पण मागे झालेला प्रश्न हा प्रश्न सारखाच आहे. बघूया काय म्हणते ते की एका ताज्या फळातील पाण्याची मात्रा 61%. जर आपण इथं पाणी मांडलं 61%, याचाच अर्थ गर किती असायला पाहिजे त्याच्यात 61 आणि तिथं 9 39. 39% काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये गर असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 88 किलोग्रॅम वजनाच्या ताज्या फळामध्ये 39% हा गर आहे. नंतर सुकल्याच्या नंतर काय होईल मी मगाशीच म्हणलं सुकलेल्या फळाच्या वजनाला आपण एक्स माना काही फरक पडत नाही.
नंतर ते सुकल्याच्या नंतर किती व्हायले याच्यामध्ये 48. मग जर पाणी 48% राहिलं तर याचाच अर्थ गर किती असायला पाहिजे, 52% असायला पाहिजे गर. म्हणजे तिथं काय घेऊ आपण, 52 घेऊ. आता आपलं उदाहरण सोडवायला तयार. जर 52% घेतलं तर टक्क्यानी टक्के नाहीस होईल. आता बघा 13 एक 13, 13 चोक 52 आणि 13 त्रिक 39. आणि इथं काय होईल, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 22 चोके 88. म्हणजे आपली जी एक्स ची किंमत राहिलेली आहे ती काय येईल आता, 22 गुणिले 3 बरोबर 66 केजी. याचाच अर्थ सुकलेल्या फळाचे वजन 66 किलोग्रॅम आहे. पुढचा प्रश्न, एका 126 ताजे टरबूज मध्ये, बघा पहिले आपल्याला एका ताज्या फळामध्ये देत होता, आता वजन आधी दिले. एका 126 ताज्या टरबूज मध्ये 69% पाणी आहे. मग जर आपण इथं काढलं विद्यार्थी मित्रांनो की पाणी पाणी किती आहे याच्यामध्ये, 69%. म्हणजे उरलं किती, त्याच्यातला जो गर असेल टरबुजामधला तो किती उरला, 31%. पाणी आहे, 5 दिवसांनी ते सुकले. आता किती दिवसांनी सुकले आपल्याला त्याच्यावर काही नाही, फक्त ते कन्फ्यूज करण्यासाठी, तुम्हाला भ्रमित करण्यासाठी ते दिलेलं असते. सुकले आणि त्यातील पाणी 38% राहिले. आता दुसऱ्या वेळेस जे पाणी आहे ते पाणी किती राहिले, 38. याचाच अर्थ म्हणजे टोटल किती राहिलं, मग आता गर किती राहिला असेल, गर राहिला असेल इथं 62. 62% गर राहिला असेल. तर सुकलेल्या फळाचे वजन विचारलं, ज्याला आपण एक्स मानूया. ठीक आहे. मग पहा 126 केजी ज्यावेळेस टरबुजाचं वजन होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी जर 69 असेल तर गर 31 राहायला पाहिजे. म्हणजे एक्सचं वजन विचारलंय सुकलेल्या फळाचं, तर ज्यावेळेस पाणी 38% होतं त्यावेळेस गर राहायला पाहिजे होता 62%. ठीक आहे. मग आता बघा टक्केनी टक्के कटलं आणि 31 एके 31, 31 दुने 62. आता बे एके बे आणि बेत्रिक 6 म्हणजे 2 न हा जाणार आहे 63 वरती. म्हणजे म्हणून किती राहिलं बघा, आपलं एक्स बरोबर आले 63 केजी. म्हणजे सुकलेल्या फळाचं जे वजन विचारलं होतं यामध्ये ते आलेलं आहे आपलं 63 किलोग्रॅम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पण हा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. आहे आपला मिक्सचर आणि इरिगेशन मधला, पण त्याच्यातला थोडा वेगळा प्रकार. त्याला आपण त्याच पद्धतीने सोडूया. पहिले काय करूयात आपण, 75 केजी जशाला तसं घेऊया. ठीक आहे. मग ते काय म्हणते, त्या चाचणी साखरेची मात्रा जी होती ती 30% होती. म्हणजे उरलेलं काय, 70%. त्याच्यानंतर तर ते म्हणते की, म्हणजे इथं आपण 70% टाकून देऊया, 70% टाकून देऊया. त्यानंतर आपल्याला जी विचारली होती साखरेची मात्रा किती साखर मिळवावी, मग साखर आपण इथं एक्स मानूया. किती, 70% होईल. म्हणजे उरलेली किती आहे, आता जर 70% झाली तर ती उरणार किती आहे, 30% उरणार आहे. म्हणजे तिथं करूया आपण 30%. ठीक आहे. तर आता बघूया की टक्केनी टक्के कटले, या शून्याने हा शून्य कटले. नंतर जर आपण बघितलं तर त्याचं उत्तर काय यायला पाहिजे आपलं, याने हा कटलं 25 वर, 25 एके 25, 25 त्रिक 75. आता याचा करूया गुणाकार आपण, 7 पाचा 35. म्हणजे आपण जर असं केलं एक्स बरोबर 7 पाचा 35 उरले 3, 7 दोन्ही 14, 14 आणि 3 17, 175. तर तुम्ही इथं चुकी करता. त्याने विचारले किती साखर मिळवावी, म्हणजे साखरेची मात्रा 70% होईल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इथं जी साखर मिळवायची आहे ती किती मिळवायची, म्हणजे सुरुवातीला जी साखर होती आपली 75 किलोग्रॅम आणि जे उत्तर आलेले आहे ते आपलं आलेलं आहे 175 किलोग्रॅम. म्हणजेच आपल्याला आता पहिली साखर यामधून वजा करायची, म्हणजे उरलेलं जे आपलं उत्तर आहे ते आहे 100 किलोग्रॅम. आपल्याला साखर यामध्ये मिळवावी लागेल. चुकून हे करू नका, कारण ते विचारते की साखर किती साखर मिळवावी, म्हणजे त्याची साखरेची मात्रा 70% होईल. बघा पहिले 30 दिलती तर पाणी 70 होतं, नंतर 70 दिलं तर पाणी 30 झालं. म्हणजे त्याचं काय करावं लागणार आहे आपल्याला, आता जे उत्तर येईल त्यामधून पहिले किलोग्रॅम वजा करावं लागेल आणि नंतर तेवढी साखर आपल्याला मिसळावी लागेल. म्हणजेच आपलं साखरेची मात्रा ही 70% होईल. तर पुढील प्रश्न बोर्डवर, 300 किलोग्रॅम साखरेच्या चाचणीत, बघा पहिले किलोग्रॅम होता, आता ग्राम मध्ये दिलेलं आहे.
40% साखरेची मात्रा 40% आहे. त्या चाचणीत किती साखर मिळवावी, परत साखर दिले तर साखरेची मात्रा 50% होईल. मग अशा सारखंच करून घेऊया आपण. पण लक्षात घ्या हे ग्राम मध्ये दिले. आता जर आपण साखरेची मात्रा 40% धरली म्हणजे उर्वरित जे काय असेल 60% ते काय असणार आहे तर पाणी किंवा आहे म्हणजे 60% आपण इथे टाकून देऊया. आपल्याला किती साखर मिळवावी, इथं पहिले साखर 300 होती तर साखरेला आपण x मानूयात. x नंतर होईल 50% दिली म्हणजे उरणार किती 50%. तर इथं पण आपण काय घेऊयात 50% घेऊयात. लक्ष घ्या टक्केनी टक्के जातो, शून्यानी शून्य कट झाला आणि 5 एक 5 5 सक 30 म्हणजे इथं उरले 60. आता जर आपण केलं x बरोबर 60 गुणिला 6 तर ते येते 360. मग आपलं साखर मिळवायची म्हणजे 360 ग्राम साखर मिळवायची का तर नाही. आपली जी पहिले साखर होती 300 ग्रॅम ती यामधून वजा करायची म्हणजे 300 ग्रॅम वजा केली तर उत्तर उरतंय आपलं फक्त 60 ग्रॅम. म्हणजे त्या चाचणीत 60 ग्रॅम साखर मिळवावी लागेल म्हणजे साखरेची मात्रा 50% होईल. तर आपला पुढील प्रश्न, दोन समान भांड्यात एक लक्षात घ्या इथं काय म्हटले दोन समान भांड्यात पाणी आणि दूध याचं 2:3 आणि 3:7 या प्रमाणात भरले आहे. पाणी आणि दूध हे म्हणजे काय करूयात आपण इथे घेऊया 2:3 आणि इकडे घेऊया 3:7 या प्रमाणात भरले जाते. जर या मिश्रणाला तिसऱ्या भांड्यात टाकले तर नवीन मिश्रणात पाणी आणि दूध याचे प्रमाण किती. तर ठीक आहे, पहिल्यांदा आपण बघू की याचं एकत्रित मिश्रण किती होतं 5 आणि याचं एकत्रित मिश्रण किती आहे तर 10 आहे. मला सांगा ते म्हणले की दोन समान भांड्यात पाणी आणि दूध हे भरले. मग समान भांडे म्हणल्याच्या नंतर इथं तर 10 आहे, मग इथं कसं 5 येईल तर मग आपल्याला इथं 10 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 2 न गुणावं लागेल. मग जर आपण इथं 10 2 न गुणले तर याला सुद्धा 2 न गुणायचे आणि याला सुद्धा 2 न गुणायचे. मग काय होईल बघा, बे एक बे बे दुनी 4 याला थोडं खाली लिहितो मी 3:7 10 बे एक बे बे दुने 4 आणि 3 एक 3 3 दुने 6. तर ते म्हणते की तिसऱ्या भांड्यात टाकले. आता याचं जे तिसरं भांड आहे असं समजत हे तिसरं भांड आहे त्याचं, ठीक आहे. तर टाकले तर नवीन मिश्रणात पाणी आणि दुधाचे प्रमाण किती. अरे हे दोन्ही जर एकत्र त्या भांड्यामध्ये केले तर पाणी व्हायले 7 आणि दूध व्हायले 13. याचाच अर्थ तिसऱ्या भांड्यात टाकले असता नवीन मिश्रणात पाणी आणि दूध यांचे प्रमाण 7:13 असेल. 7:13 असेल. तर अशा पद्धतीने आपण उर्वरित काही इथे मिश्रण आणि जोडणी यावरील काही प्रश्न उर्वरित जे होते ते आपण इथं पाहिलेले आहेत. तरी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायला मात्र विसरू नका, जेणेकरून माझे जे व्हिडिओचे नवीन नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचतील. तरी आता आपण याच्या नंतर जर यावरील काही प्रश्न असल्यास ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल. तसेच तुर्तात मी इथं थांबतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद.